उद्या 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जन्मभूमी असलेल्या देवगाव नगरीमध्ये त्यांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करून क्रांतिकारकाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले। जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला युवा नेतृत्व सचिन देशमुख, पोपट चौधरी आणि सुनील लोखंडे यांनी आपल्या मित्रपरिवारासह देवगाव येथे जाऊन राघोजी भांगरे स्मारक परिसराची स्वच्छता केली। यावेळी परिसरातील कचरा गोळा करून जवळपास 1 ट्रॉली कचरा परिसरातून बाहेर काढण्यात आला। दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त राघोजी भांगरे यांच्या जन्मभूमी असलेल्या देवगाव नगरीमध्ये हजारो आदिवासी बांधव आणि नागरिक अभिवादन करण्यासाठी येत असतात। या पार्श्वभूमीवर स्मारक परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी स्वीकारत हा स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला। क्रांतिकारकांची भूमी ही केवळ एक जागा नसून ती समाजासाठी श्रद्धास्थान आहे। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध दिलेला लढा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे। त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ, पवित्र आणि प्रेरणादायी वातावरण मिळावं हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। देवगाव ही क्रांतिकारकांच्या इतिहासाची साक्ष देणारी भूमी आहे। या भूमीवर पाऊल ठेवताना प्रत्येकाच्या मनात स्वाभिमानाची आणि नव्या उमेदीची भावना निर्माण होते। त्यामुळे या पवित्र भूमीची स्वच्छता राखणं ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। जागतिक आदिवासी दिनानिमित्त उद्या देवगाव येथे मोठ्या संख्येने समाज बांधव अभिवादनासाठी येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर स्मारक परिसर स्वच्छ करून श्रद्धास्थानाची स्वच्छता हीच क्रांतिकारकांना खरी आदरांजली असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। यावेळी सचिन देशमुख, सुनील लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय देशमुख, पोपट चौधरी, युनुस शेख यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता। सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 2 दिवसापूर्वी आम्ही इथं पोपटराव असतील, सुनील भाऊ असतील, आम्ही ह्या परिसरात आलो होतो। तर इथं आल्यानंतर आम्हाला काही काँग्रेस गवत कचरा थोडाफार दिसला। त्याच्यानंतर आमच्या मनात संकल्पना आली का हे इथलं साफसफाई झाली पाहिजे, कारण की आत्ता 9 ऑगस्टला आपल्या इथं पूर्ण देशभरात आदिवासी दिन साजरा केला जातो। आणि त्याचप्रमाणे इथं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी सर्व समाज बांधव इथं हजर होतो। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी आज इथं येऊन पूर्ण स्वच्छता या परिसराचं सगळं काही होती छोटी मोठी कामं केली आणि इथं जी नागरिक येणार आहे त्यांना सुलभता व्हावा या दृष्टिकोनाने इथं काम केलं आहे। आता इथून पुढं पण आमच्या काही संकल्पना आहेत त्या आम्ही इथं राबवणार आहेत। तर मला एक सांगायचं आहे, आता इथून पुढे आम्ही ह्या भागात पूर्ण जे काही असेल खाली आपला एक राघोजी भांगरे यांचा पुतळा आहे, तो पण दोन्ही पुतळ्यांचा आम्ही जे काही आमच्या मित्रमंडळ आणि काही ग्रुपमार्फत होणार आहे त्याचं आम्ही लवकरच सुशोभीकरण म्हणा काही जे काही आमच्याकडं आर्थिक होईल त्याच्यामार्फत आम्ही करणार आहे। तर सर्वांना उद्याच्या जागतिक आदिवासी दिनाच्या माझ्या सर्व मित्रमंडळामार्फत सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा। जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा विजय असो। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा विजय असो। सर्वांना जय आदिवासी। आज देवगाव या ठिकाणी येण्याचं कारण असं की उद्या जागतिक आदिवासी दिन आणि संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। त्याच पद्धतीनं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जन्मगाव म्हणजेच देवगाव या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाचे सर्वच बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात। 2 दिवसापूर्वी येथे येण्याचा योग आला। इथं बघितलं तर खूप सारा कचरा पडलेलं होतं, काँग्रेससारखं एक गवत वाढलेलं होतं, दगडं पडलेले होते। मग आम्ही सर्व युवकांनी ठरवलं, आमच्यासोबत आमचे मित्र सन्माननीय सचिन शेठ देशमुख असतील, अक्षय शेठ देशमुख असतील, सुनीलजी लोखंडे असतील, रोहित भांगरे, विशाल मशाळ, संस्कार सावळे, इसुन शेख, रेहन मनियार, संदीप केकरे
अशा सर्वच टीमने ठरवलं की आपल्याला 9 ऑगस्टच्या आदल्या दिवशी या ठिकाणी लावून साफसफाई करूयात, की जेणेकरून येणाऱ्या सर्वच अभिवादन करायला येणाऱ्या सर्व बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्या उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो. या ठिकाणी सर्व साफसफाई केली. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या परिसराची सगळी साफसफाई केली आणि इथला एक आढावा घेतला की इथं काय अडचण येऊ शकते. तर इथं बघितल्यानंतर असं लक्षात आलं की इथं गवत वाढलेलं, ते गवत फवारणी करणं गरजेचं आहे. तर आता वेळ कमी असल्यामुळे आज आम्ही प्राथमिक स्वरूपात सगळी साफसफाई, दगड वगैरे सगळे बाजूला केले, झाडूने सगळी साफसफाई करून घेतली. आणि उद्याचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर आम्ही स्वतः या ठिकाणी पंपावरून आणणारे आणि सगळं गवत फवारून काढणारे. इथला परिसर हा एकदम चांगल्या प्रतीचा दिसला पाहिजे, हा आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे. कारण या ठिकाणी या देवगावची ख्याती संपूर्ण भारतभर आहे. महाराष्ट्रातून उद्या तुम्ही सगळ्यांना बघायला मिळेल की हजारोंच्या संख्येने लोकांची इथे ये जा राहील अभिवादन करण्यासाठी. आणि त्याच दृष्टीने एक परिसराची पाहणी झाली, साफसफाई झाली. उद्देश एवढाच की कोणत्याही आमच्या बांधवांना त्रास होता कामा नये. या ठिकाणी आल्याचं त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे आणि अगदी आनंदाने गेले पाहिजे. पुन्हा एकदा तमाम सर्वच भारतवासियांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.